तर राज ठाकरेंची नाराजी आता मनसे पदाधिकाऱ्यांना भोवल्याचं दिसतंय। पदवीधर मतदार नोंदणी अपेक्षेप्रमाणे न झाल्यानं आता विभाग अध्यक्ष आणि शाखाध्यक्षांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे। राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठकीत आता हा संताप व्यक्त केलाय। भायखळा कुलाबा मुंबादेवी विभाग अध्यक्षांनी आता काम न केल्यामुळे पदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि वडाळ्यातील 3 शाखाध्यक्षांना पदावरून हटवण्यात सुद्धा आलाय। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, पाहायचं झालं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याआधीच जी घोषणा केलेली होती ती म्हणजे पदवीधर निवडणुकी संदर्भात। तर याच पदवीधर निवडणुकीला घेता मनसेने जोरदार तयारी सुरू केलेली आहे। त्यामध्येच पदवीधर मतदार नोंदणी ही देखील मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी सांगितलेली होती, परंतु अपेक्षेप्रमाणे ही जी नोंदणी आहे ती न झाल्याने या ठिकाणी राज ठाकरे यांनी आज संताप व्यक्त केलेला आहे। कार्यकर्त्यांनी वेळेवरती योग्य कामं न केल्यामुळे जी नोंदणी आहे कमी प्रमाणात पाहायला मिळाली आहे। त्यामुळे ज्या नवीन नोंदणी आहेत त्या आता करण्यात आलेल्या आहेत। भायखळा कुलाबा आणि मुंबादेवी विभाग अध्यक्षांची ही संपूर्णपणे निवड आहे ती नव्याने करण्यात येणार आहे। त्यातच वडाळ्यातील शाखाध्यक्षांना पदावरून देखील हटवल्याची माहिती आहे ती पुढे येते। पदवीधर नेमणुका करण्याची जबाबदारी आता या माध्यमातून नेत्यांवरती देण्याची देखील माहिती आहे ती सूत्रांच्या माध्यमातून पुढे येते। तर यामध्येच पाहायचं झालं तर काल जगदीश राऊत यांची देखील जी पदावरती निवडणूक करण्यात आलेली आहे। लोकसभा निवडणुकीला पाहता त्यांना ही जी मोठी जी आता जबाबदारी आहे ती देण्यात आलेली आहे। भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदावरती त्यांची ही नेमणूक करण्यात आलेली आहे। त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जे काही धोरण आखलेलं आहे त्यामध्ये कार्यकर्ते आहेत त्यांची एकूणच जबाबदारी आहे त्या अपेक्षेने पार न झाल्यामुळे त्या ठिकाणी नक्कीच निखिल, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर राज ठाकरे यांनी आताही मनसे पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे।